नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 39व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. श्री रामकृष्णांचा शिष्य स्नेह. एखाद्यावर निष्काम प्रेम असे तेच म्हणजे श्री रामकृष्ण करू जाणत व करीत. इतर सर्वजण स्वार्थासाठी प्रेमाचे नुसते वरवर प्रदर्शन मात्र करत असतात. स्वामी विवेकानंद. लहानपणापासूनच श्री रामकृष्णांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि सहानुभूती संपन्न असे. 12 वर्षांच्या अपूर्व तपश्चर्येनंतर ते जेव्हा गुरुपदवीवर अधिष्ठान झाले तेव्हा तर त्यांच्या या प्रेमळ आणि सहानुभूती संपन्न स्वभावाला प्रचंड भरती आली. आपल्याकडून दुसऱ्याचे कल्याण कसे होईल, आपल्याला प्राप्त झालेले अनुभव दुसऱ्यांना कसे प्राप्त करून देता येतील, हाच एक ध्यास त्यांना लागला. त्यांच्या अपूर्व शिष्य स्नेहाचे बीज याच ध्यासात होते. श्री रामकृष्णांच्या शिष्य स्नेहाला उपमा केवळ आईच्या अपत्यावरील प्रेमाचीच. त्यांच्या त्या सर्वग्रासी प्रेमात जे सापडत ते त्यांना कायमचे विकले जात. श्री रामकृष्णांच्या सहवासा वाचून व त्यांच्याविषयीच्याच गप्पा गोष्टी वाचून त्यांना दुसरे काही सुचत नसे. आपल्या शिष्यांच्या पारमार्थिक कल्याणाचीच नव्हे तर ऐहिक कल्याणाचीही त्यांना काळजी लागली. एका शिष्याची आय कमी होऊन त्याच्या खर्चाची ओढाताण होऊ लागली. श्री रामकृष्णांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर एके दिवशी आपल्या इतर भक्त मंडळीशी बोलत असता ते कळवळ्याने म्हणाले, अरे रे, त्याचा खर्च त्याच्या मिळकतीत भागत नाही. तुम्ही कोणी त्याला मदत कराल काय? एखाद्याची प्रकृती ठीक नसली तर श्री रामकृष्णांना काळजी. तो काही दिवस दक्षिणेश्वरी आला नाही तर त्याच्याबद्दल ते लगेच चौकशी करत. एकदा बरेच दिवसात त्यांच्याकडे गेले नाहीत तेव्हा एक जणाजवळ ते म्हणाले, अलीकडे इकडे आला नाही तो, त्याला इथला कंटाळा आला की काय? आपल्या दर्शनास आलेल्या मंडळीत कोण पायी आले, कोण नौकेतून आले, कोण गाडीतून आले याची ते चौकशी करीत व पायी आलेल्या व भाड्यासाठी पैसे खर्चण्याची ऐपत नसलेल्या भक्तास परत जाताना एखाद्या श्रीमंताच्या गाडीत बसवून देत. नौकेतून परत जाण्यासाठी कधीकधी स्वतः घाटावर जाऊन नौका पाहत असत. एखाद्याची परत जाण्याची काहीच सोय होत नसून आता त्याला परत पायीच जावे लागते असे दिसल्यास कधीकधी त्याला नौकेसाठी जवळचे पैसे देऊन कुठे उतरावे तेही सांगत. आपल्या भक्तमंडळीत कोणाला काय आवडते ते सारे त्यांना ठाऊक होते व त्यांना कोणी कोणी आणून दिलेल्या जिन्सांपैकी ज्याचा आवडीचा जो असे तो त्याच्यासाठी नेमका वेगळा काढून ठेवीत व आल्यावर त्याच देत अथवा कोणाकोणाबरोबर त्याच्याकडे पाठवून देत. सर्वच भक्तांवर त्यांचे जरी अत्यंत प्रेम असे तरी नरेंद्र, नारायण, पूर्ण, राखाल वगैरे मुलांवर त्यांचे जे गाढ प्रेम असे ते काही विलक्षणच. ते जर दक्षिणेश्वरी काही दिवस आले नाहीत तर श्री रामकृष्ण खरोखरच रडत बसत आणि जगदंबेची प्रार्थना करीत, आई, त्याला इकडे घेऊन ये. ज्या भक्ताच्या भेटीसाठी त्यांना अशा प्रकारची व्याकुळता वाटत नसे तो आपला अंतर्भक्त नव्हे असे ते समजत. एक दिवस एकजण म्हणाला, अमक्याला आपल्या भेटीला आज बरेच दिवसात येता आले नाही म्हणून फार वाईट वाटत आहे. इकडे कधी येतो असे त्याला झाले आहे. हे ऐकून श्री रामकृष्ण म्हणाले, पण मला वाटते तो इथला अंतरंग भक्त नसावा, कारण त्याच्या भेटीबद्दल मला कधी रडू आले नाही. ते प्रत्येही पहाटे उठून आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी ते जगदंबेची प्रार्थना करीत. आपल्या शिष्यांचे सर्व बाजूने कल्याण व्हावे म्हणून कधीकधी स्वतःला आवडत नसलेली गोष्टसुद्धा त्यांच्यासाठी करण्यास ते तयार होत. श्री समर्थांचा जसा भोलेनाथ तसा त्यांचा एक लाटू, पुढे तो स्वामी अद्भुतानंद म्हणून शिष्य होता. तो अगदी निरक्षर असे. सदैव श्री रामकृष्णांची मनोभावाने सेवा करायची एवढेच त्याला ठाऊक असे. त्याला श्री रामकृष्णांनी कितीदा तरी सांगावे की अरे, तू काही लिहाय वाचायला शिक, पण त्याने तिकडे मुळीच लक्ष देऊ नये. एक दिवस श्री रामकृष्णांनी मुळाक्षराचे एक पुस्तक मुद्दाम आणून स्वतः त्याला शिकवण्यास सुरुवात केली. पण शिकण्याच्या बाबतीत शिष्याने गुरुवरही ताण केली. श्री रामकृष्णाने अक्षरावर बोट ठेवून म्हणावे, म्हण क, ख, ग, घ, ङ. शिष्याने म्हणावे का, खा, गा, घा, ङ. श्री रामकृष्णाने पुन्हा म्हणावे, अरे का नव्हे, क. पण शिष्याने पुन्हा बरोबर पहिल्यासारखाच का उच्चार करावा.
शिष्याचे हे विचित्र उच्चार ऐकून श्री रामकृष्णांची हसता हसता मुरकुंडी वळली. त्याचा उच्चार बरोबर यावा म्हणून श्री रामकृष्णांनी जंग जंग पछाडले, पण त्याचा तो का खा काही केल्या सुटेना. अखेरीस कंटाळून जाऊन, जा लेका, तुझ्या नशिबात विद्याच नाही असे म्हणून निराशेने त्याने त्याला शिकवण्याचा नाद सोडून दिला. त्यांच्या शिष्यप्रेमाचे कितीही वर्णन केले तरी ते पुरे होणार नाही. नरेंद्रची हकीकत पुढे येईलच. त्यावरून श्री रामकृष्णांच्या शिष्यप्रेमाची आणखी थोडीफार कल्पना येईल. शिवाय खालील प्रसंग पहा. श्री रामकृष्ण आपल्या खोलीत महिमाचरण, राखाल, व आणखी एक दोघे यांच्याशी बोलत बसले आहेत. श्री रामकृष्ण म्हणतात, बरं तर केदारबद्दल तुला काय वाटते? त्याने दूध नुसते पाहिले आहे की चाखले आहे? महिमाचरण म्हणाला, मला वाटते की त्याने चाखले आहे. त्याने आनंदाचा अनुभव घेतला आहे. आणि नृत्यगोपाल, वा, छान मनुष्य. आणि गिरीश घोष, तो कसा आहे? तो चांगला आहे, पण त्याची तऱ्हा निराळी. आणि नरेन, माझी 15 वर्षापूर्वी जी अवस्था होती ती आज त्याची आहे. आणि छोटा नरेन किती सरळ स्वभावाचा आहे. हां, फारच सरळ स्वभावाचा. श्री रामकृष्ण म्हणाले, ठीक बोललास. विचार करीत म्हणाले, आणि कोण कोण बरं? ही जी सारी मुले इथे येतात त्यांनी 2 गोष्टी जाणल्या म्हणजे झाले. मग त्यांना फारशा साधना करायला नकोत. पहिली गोष्ट मी कोण, आणि दुसरी गोष्ट ते कोण. या मुलातली बरीचशी मुले अंतरंग भक्त दिसतात. अंतरंग भक्तांना मुक्ती नाही. या मुलांना पाहून माझा प्राण शीतल होतो. ज्यांना मुलेबळे झाली आहेत ते नेहमी सरकार दरबार करीत हिंडतात. कामिनी कांचनात गुरफटलेले असतात. त्यांना पाहून कसा आनंद व्हावा. शुद्ध अंतःकरणाच्या माणसांना पाहिल्यावाचून कसे जिवंत राहावे. अशी गप्पा गोष्टी करीत श्री रामकृष्ण पंचवटीपर्यंत गेले. तेथे हातातली छत्री खाली ठेवून खाली बसले. छोट्या नारायणाला ते साक्षात नारायण समजत, म्हणून त्याच्यावर त्यांचे अतिशय प्रेम. नारायण मच्या शाळेत शिकत असे. श्री रामकृष्ण म्हणाले, नारायणाचा स्वभाव कसा आहे पाहिलास ना. लहानात मोठ्यात सगळ्यात तो मिसळतो आणि साऱ्यांना तो हवासा वाटतो. अंगी काही विशेष शक्ती असल्यापासून ते शक्य नाही. आणि स्वभाव किती सरळ नाही. म्हणाले, खरेच महाराज, फारच सरळ. श्री रामकृष्ण म्हणाले, तुझ्या घरी तो कधी आला होता का? होय, 1-2दा आला होता. तू त्याला 1 रुपया देशील की कालीला सांगू? नको, मीच देईन. म्हणाले. श्री रामकृष्ण आपल्या खोलीत बसले आहेत. मला म्हणतात, अलीकडे तुझी आणि नरेंद्रची भेट झाली नाही? नाही महाराज, अलीकडे बरेच दिवसात झाली नाही. एक दिवस त्याला भेट ना आणि गाडी करून त्याला इकडे घेऊन ये. हजराला म्हणाले, त्याचा आणि माझा काय संबंध आहे सांग पाहू. हजरा म्हणाला, आपल्या सहाय्याने त्याची उन्नती होईल. आणि भवनात पूर्वसंस्कारा वाचून तो इथे इतका आला असता का? तसेच हरीश, लाटू नुसते ध्यानच करतात, ते कसे? हरिपद त्याविषयी इथे आला होता, तुला भेटला होता का? म्हणाले, हरिपद भजन किती छान करतो. प्रल्हाद चरित्र, श्रीकृष्ण जन्म हे सर्व सुंदर आवाजात गाऊन दाखवतो. श्री रामकृष्ण म्हणाले, खरे? त्या दिवशी त्याचे डोळे पाहिले, जसे चढलेले दिसत होते. त्याला म्हटले, काय रे, तू अलीकडे ध्यानबिन फार करीत असतोस वाटते. त्याने मान हलवून हो म्हटले. तेव्हा मी म्हणालो, फार झाले, इतके करू नये. मला म्हणाले, बाबूराम म्हणतो संसार. अरे बापरे. म्हणाले, पण महाराज, ही नुसती ऐकलेली गोष्ट. बाबूरामाला संसाराचा काय अनुभव आहे? श्री रामकृष्ण म्हणाले, हां, तसे तर खरेच. निरंजनला पाहिलेस ना, किती सरळ स्वभावाचा मुलगा. म्हणाले, होय, त्याचा चेहरामुळे आकर्षक आहे. डोळेसुद्धा किती सुंदर आहेत. श्री रामकृष्ण म्हणाले, नुसते डोळेच काय, सगळेच. त्याच्या लग्नाची बोलणी निघाली तेव्हा तो घरच्या मंडळींना म्हणाला, मला उगीच का संसारात बुडवता. कडे पाहून हसत म्हणाले, पण काय रे, लोक तर म्हणतात की खूप काम बेम करून घरी गेल्यावर बायकोजवळ बसून 4 गोष्टी केल्या म्हणजे फार आनंद होतो नाही. म्हणाले, ज्याच्या मनात बायकोचेच विचार घोळत असतील त्याला होत असेल. आणि राखालकडे पाहून म्हणाले, ही बहुतेक माझी परीक्षा म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन चालली आहे. श्री रामकृष्ण मशी बोलत आहेत. जवळ तेजचंद्र, बलराम नारायण वगैरे मंडळी आहेत. पूर्णचंद्राची गोष्ट निघाली.
तो अलीकडे दक्षिणेश्वरी आला नव्हता. तो कधी येऊन भेटेल असे श्री रामकृष्णांना झाले होते. श्री रामकृष्ण मला म्हणाले, तो आता कधी येऊन मला भेटेल? त्याची आणि द्विजची तू गाठ घालून दे. एकाच वयाच्या आणि एकाच विचारांच्या लोकांची मी गाठ घालून देत असतो. म्हणजे त्या योगाने दोघांचीही उन्नती होते. पूर्णचा स्वभाव कसा प्रेमळ आहे पाहिलेस ना? मग म्हणाले, होय. मी ट्राममधून बसून येत होतो. मला पाहून घरातून रस्त्यावर धावतच आला आणि मला नमस्कार केला. हे ऐकताच श्री रामकृष्णांचे डोळे अश्रूंनी भरून आले. ते म्हणाले, ईश्वर दर्शनाची व्याकुळता असल्याशिवाय असे व्हायचे नाही. पूर्णचे वय 15-16 वर्षाचे असेल. मच्या शाळेत तो शिकत असे. कोणी सद्गुणी व भाविक मुलगा पाहिला म्हणजे त्याला श्री रामकृष्णांच्या दर्शनास नेत. त्यांच्याबरोबर पूर्ण प्रथमच गेला. तेव्हापासून श्री रामकृष्णांना तो फार आवडू लागला. पूर्णलाही श्री रामकृष्णांच्याच दर्शनाचा एकसारखा ध्यास लागलेला असे. परंतु घरातील मंडळी त्याला वरचेवर दक्षिणेश्वरी जाऊ देत नसत. त्याची भेट व्हावी म्हणून प्रथम श्री रामकृष्ण इतके व्याकुळ होत की एक दिवस रात्रीच दक्षिणेश्वराहून मच्या घरी आले. त्या तेवढ्या रात्री पूर्णच्या घरी गेले व त्याला घेऊन आले. त्याला पाहून श्री रामकृष्णांना अत्यंत आनंद झाला व तेथेच त्याला ईश्वराची प्रार्थना कशी करावी वगैरे उपदेश करून ते परत दक्षिणेश्वरी निघून गेले. आणखी एक दिवस इतर भक्त मंडळींविषयी जवळ गप्पा गोष्टी करत असता ते म्हणाले, पूर्णची आणखी 1-2 वेळ भेट झाली म्हणजे माझी व्याकुळता कमी होईल. किती चतुर आहे तो आणि माझ्यावर भक्ती तरी केवढी. तो त्या दिवशी म्हणत होता, आपल्या भेटीसाठी मन किती व्याकुळ होते ते काय सांगू. मला म्हणाले, त्याच्या घरच्या माणसांनी तुझ्या शाळेतून त्याला काढून घेतलं आहे. त्याने तुझ्यावर तर काही ठपका येणार नाही ना? म्हणाले, जर विद्यासागर मला म्हणतील की तुमच्यामुळे त्याला शाळा सोडावी लागली तर त्याला माझ्याजवळ उत्तर आहे. श्री रामकृष्ण म्हणाले, तू काय म्हणशील? मी म्हणेन, साधू संगतीत ईश्वराचे चिंतन घडते, ही काही वाईट गोष्ट नाही. आपणही आपल्या पुस्तकात लिहिले आहे की ईश्वराची अंतःकरणापासून भक्ती करावी. श्री रामकृष्ण हसले. श्री रामकृष्ण म्हणाले, कप्तानाच्या घरी छोट्या नरेंद्रला बोलावून घेतले. त्याला म्हटले, तुझे घर कुठे आहे, चल बघू. तो म्हणाला, चला या, असे इकडून या. पण भीतच चालू लागला. कदाचित बापाला समजले तर म्हणून. सगळे हसायला लागले. एका भक्ताला म्हणाले, का रे, तू अलीकडे बरेच दिवसात आला नाहीस? 7-8 महिने होऊन गेले असतील. तो भक्त म्हणाला, होय महाराज, 1 वर्ष होऊन गेले. तुझ्याबरोबर आणखी एक जण येत असे. काय नाव त्याचे? नीलमणी. हां, नीलमणी. तोही अलीकडे आला नाही. त्याला एकदा येऊन जायला सांग बरं का. श्री रामकृष्ण आज बलरामाच्या घरी आले होते. 3ऱ्या प्रहरची वेळ. आज उष्मा फार होता. श्री रामकृष्ण म्हणाले, छोटा नरेन आणि बाबूराम यांच्यासाठी आलो. पूर्णला का घेऊन आला नाहीस? म्हणाले, त्याला मंडळीत यायचे मोठे भय वाटते. उगीच आपण 4 चौघात त्याची प्रशंसा कराल आणि मग ही गोष्ट घरच्या मंडळींच्या कानावर जाईल असे त्याला वाटते. श्री रामकृष्ण म्हणाले, हां, असे तर खरेच. तू पूर्णला धर्मासंबंधी गोष्टी सांगत असतोस हे ठीक आहे. त्याची लक्षणे मोठी छान आहेत. होय, डोळे कसे पण उज्ज्वल आहेत. श्री रामकृष्ण म्हणाले, नुसते उज्ज्वल असले म्हणजे झाले नाही. देवचक्षू काही निराळेच असतात. तू त्याला विचारलेस ना, मग तो काय म्हणाला? म्हणाले, आज 4-5 दिवस तो म्हणतो आहे की ईश्वराचे चिंतन किंवा नामस्मरण केले म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात. काय म्हणतोस? आणखी काय पाहिजे बाबा? पलटूला म्हणाले, आपल्या वडिलांना काही उत्तर दिलेस म्हणे. मग मला म्हणाले, इथे येण्याच्या गोष्टीवरून याने आपल्या वडिलांना उलट उत्तर दिले. काय म्हणालास बाबा तू? पलटू म्हणाला, मी म्हणालो, हो, मी त्यांच्याकडे जात असतो. मग त्यात एवढा अपराध काय झाला? श्री रामकृष्ण व हसायला लागले. आणखी पुन्हा वेळ आली तर याच्यापेक्षा जास्त बोलीन. श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले, छे असं करू नये. तू तर फार पुढे गेलास. आणि विनोदला म्हणाले, तुझे कसे काय आहे बाबा? छोटा नरेंद्र आला. श्री रामकृष्ण हातपाय धुण्यात जात आहेत. छोटा नरेंद्र हातरुमाल घेऊन त्यांना पाणी देण्यास बरोबर जात आहे. बरोबर ही आहे. छोटा नरेंद्र वरांड्याच्या एका बाजूला श्री रामकृष्णांचे पाय धुत आहे. श्री रामकृष्ण मला म्हणाले, काय उष्मा होत आहे. तू त्या एवढ्याशा घरात कसा राहतोस कुणास ठाऊक.
माळी तापत नाही का? होय महाराज, फारच तापते. म्हणूनच तुझ्या बायकोला डोकेदुखी लागली बरं. तिला खाली का बसायला सांगत नाहीस? तिला सांगितलं आहे खाली बसत जायला. श्रीरामकृष्ण म्हणाले, तू गेल्या रविवारी का आला नाहीस? घरात दुसरे कोणी नव्हते, शिवाय तिची डोकेदुखी पाहायला कोणी नव्हते. श्रीरामकृष्णांना पुन्हा पूर्णची आठवण झाली. ते म्हणाले, तू आज त्याला घेऊन का आला नाहीस? तो खरोखरच भक्त आहे, नाहीतर त्याच्यासाठी माझा प्राण व्याकुळ झाला नसता आणि त्याच्यासाठी बीजमंत्राचा जपही झाला नसता. श्रीरामकृष्णांनी पूर्णसाठी बीजमंत्राचा जप केल्याचे ऐकून मग चकित होऊन गेले. काय हे शिष्यप्रेम! मग देवेंद्रला म्हणाले, एक दिवस तुझ्या घरी यावे म्हणतो. देवेंद्र म्हणाला, तीच आपणाला विनंती करायला इथे आलो. ठीक, पण फारशी मंडळी बोलावू नको बरे. तुझी मिळकत कमी, शिवाय गाडीभाडेही फार आहे. देवेंद्र हसून म्हणाला, मिळकत कमी असली तर असली, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. हे ऐकून श्रीरामकृष्ण एकसारखे हसू लागले. त्यांना हसे आवरेना. असे अनेक प्रसंग सांगता येतील. मंडळी जमली की साऱ्या जणांची चौकशी व्हायची. कोण काय करतो, ध्यान, भजन, जप, कोणाचा कसा चालला आहे, कोणी आला नसेल तर तो का, वगैरे सर्व चौकशी व्हायची. ते अमुक दिवशी अमुक भक्ताच्या घरी यावयाचे आहेत असे अगोदरपासून ठरलेले असे. त्यामुळे मंडळीही बिनचूक तिथे जमत. एखादा आला नसल्यास श्रीरामकृष्ण त्याला बोलावून आणण्यास सांगत. सर्व मंडळी जमली म्हणजे मग भजन वगैरे होऊन फराळ झाल्यावर बैठक खलास होईल. भक्त मंडळींना असा विश्वास असे की एखादी विशेष अवस्था अथवा दर्शन प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रीरामकृष्णांच्या जवळ हट्ट धरला म्हणजे झाले. श्रीरामकृष्णही त्याबद्दल त्याची किती आतुरता आहे हे प्रथम पुरे आजमावून घेत आणि त्याला खरोखर तळमळ लागली आहे असे दिसले म्हणजे मग काय करायचे ते करीत. मग त्याला ती अवस्था प्राप्त होईपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसे. एकदा बाबूरामाला म्हणजे स्वामी प्रेमानंदाला आपल्याला भावसमाधी प्राप्त व्हावी अशी फार इच्छा झाली. श्रीरामकृष्णांकडे जाऊन त्यांनी फारच आग्रह धरला की महाराज, मला भावसमाधी मिळालीच पाहिजे. श्रीरामकृष्णांनी त्याची तळमळ आजमावून पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देऊन जेव्हा पाहिले की हा काही ऐकत नाही तेव्हा ते म्हणाले, बरं बुवा, आईजवळ गोष्ट काढतो. माझ्या इच्छेने काय होतं आहे? ही गोष्ट झाल्यावर काही दिवसांनी बाबूराम आपल्या गावी काही कामासाठी निघून गेला. इकडे श्रीरामकृष्णांना काळजी लागली, बाबूरामाला भावसमाधी कशी मिळेल. ज्याच्या त्याच्याजवळ बोलू लागले. भावसमाधीबद्दल त्याने इथे माझ्याशी किती वाद घातलान, किती रडारड केली आणि किती हट्ट धरलान. त्याला जर ती मिळाली नाही तर तो पुन्हा मला मानणार नाही. काय करावे? एक दिवस तर आईची प्रार्थना करीत बसले, आई, बाबूरामाला थोडाफार भावभीव होईल असे काही कर. श्री जगदंबेने त्यांना सांगितले की त्याला भाव व्हायचा नाही, त्याला ज्ञान मिळेल. श्री जगदंबेची वाणी ऐकून त्यांना पुन्हा काळजी. त्यांनी आपल्या भक्तांपैकी कोणाकोणाजवळ म्हणून दाखवले. बाबूरामाबद्दल आईला सांगितले, पण ती म्हणते त्याला भाव मिळायचा नाही, ज्ञान मिळेल. पण ते काही का होईना त्याला काहीतरी एक मिळून त्याच्या मनाला शांती मिळाली म्हणजे झाले. त्याच्यासाठी मनाला कसेसेच होत आहे. बिचारा त्या दिवशी किती रडून गेला वगैरे वगैरे. बाबूरामाला साक्षात धर्मोपलब्धी व्हावी म्हणून श्री रामकृष्णांना किती काळजी. आणि त्यांचे ते म्हणणे, असे झाले नाही तर तो पुन्हा मला मानणार नाही. जणू काय बाबूरामने मानणे न मानणे यावर त्यांचे सर्व काही अवलंबून होते. एक दिवस भक्ताबरोबर बोलत असता ते म्हणाले, पण तू सांग पाहू. बालभक्ताकडे बोट दाखवून म्हणाले, या साऱ्यांबद्दल मला एवढी काळजी का वाटावी बरे? पाहायला गेले तर ही सारी शाळेतली पोरे. स्वतः काही करू म्हणतील तर एकाचीही ताकद नाही, की एक पैसा माझ्यासाठी खर्च करायची शक्ती नाही. मग त्यांची एवढी काळजी मला का लागावी? एखादा जर 1-2 दिवस आला नाही तर त्याच्यासाठी प्राण जसा कासावीस होतो आणि तो कधी भेटेल असे होऊन जाते. असे का व्हावे बुवा? मग भक्त म्हणाला, असे का होते हे महाराज मी कसे सांगावे? त्याच्या कल्याणाच्या काळजीमुळेच असे होत असेल. श्री रामकृष्ण म्हणाले, त्याचे कारण असे आहे की ही सारी मुले शुद्ध सत्व आहेत. अजूनपर्यंत कामकांचनाचा त्यांना विटाळ झालेला नाही. त्यांचे जर ईश्वराकडे लक्ष लागेल तर त्यांना त्याचा लवकर लाभ होईल. म्हणून मागे मागे नरेंद्रबद्दल जी काय व्याकुळता वाटे ती काही विलक्षणच. तशी दुसऱ्या कोणाबद्दलही लागली नाही. त्याला इथे यायला कधी 2 दिवस उशीर झाला तर प्राण कासावीस होई.
लोक काय म्हणतील असे वाटून तिकडे झाऊ तलाकडे जाऊन मनमुराद रडत बसे. हाजरा एक दिवस म्हणाला, हा काय तुमचा स्वभाव? तुम्ही परमहंस, तुम्ही म्हणजे सर्व काळ समाधी लावून ईश्वराशी एक होऊन राहायचे, तर ते नाही. नरेंद्रच का आला नाही? भवनाथाचेच कसे होईल? ह्या पंचायती करून तुम्हाला करायचे काय? हे ऐकून वाटते खरेच हाजरा म्हणतो ते काही खोटे नाही. आता आपण त्याच्याच सांगण्याप्रमाणे करावे. त्यानंतर झाऊ तलाकडून येत असता आईने दाखवले की कलकत्ता समोर आहे आणि लोक सारे रात्रंदिवस कामकांचनात गटांगळ्या खात दुःखे भोगीत आहेत. त्यांची ती दशा पाहून दया आली आणि वाटले की वाटेल तितके कष्ट सोसून जरी त्यांचे कल्याण करता येईल, त्यांचे दुःख थोडे तरी कमी करता येईल, तरी ते करीन. परत आल्यावर हाजराला म्हणालो, मी करतो ते ठीक करतो. ह्या पोरांची काळजी केली तर तुझे रे काय गेले साल्या? आपल्या शिष्यमंडळींवर त्यांचे असे अपार प्रेम असे. तसेच इतर सर्वांविषयी त्यांच्या मनात नेहमी दया भरलेली असे. सर्व अवस्थातून ते स्वतः गेले असल्यामुळे इतरांच्या सुखदुःखांची त्यांना जाणीव असे. मनुष्याचे मन किती दुर्बल आहे व मायेच्या तडाख्यातून सुटणे किती कठीण आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे दुसऱ्याविषयी त्यांचे हृदय नेहमी सहानुभूती संपन्न असे. म्हणून मनुष्याच्या अंगी कितीही दुर्गुण असले, कितीही दोष असले, तरी त्याचा कधीही तिरस्कार करीत नसत. त्यांच्या कोशात पाप हा शब्दच नव्हता म्हटले तरी चालेल. माणसाच्या हातून होणाऱ्या सर्व चुका त्याच्या मानसिक दुर्बलतेमुळे होतात. ही दुर्बलता काढून टाकण्याचा त्याने प्रयत्न करावा, म्हणजे त्याच्यावर ईश्वर कृपा करील, असे त्यांचे सांगणे असे. कोणीही आपल्या दुःखाची कारणे त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ते त्याला हिडीसपिडीस करत नसत, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातील एखादा तसाच प्रसंग सांगून, माझीही त्यावेळी तुझ्यासारखी स्थिती झाली होती, परंतु आईने मला यातून निभावून नेले. तू ईश्वरावर पूर्ण भरोसा ठेव, तो तुलाही त्यातून निभावून नेईल, असा त्याला उलट धीर देत. या आश्वासनाने आणि प्रेमळ वर्तनाने त्या मनुष्याला किती धीर वाटत असेल व श्री रामकृष्णांवरील त्याची भक्ती व प्रेम किती पटीने वाढत असतील याची कल्पनाच करावी. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींपैकी मणिमोहन मल्लिक नावाच्या एका गृहस्थाच्या करत्या सवरत्या मुलाला एकाएकी देवाज्ञा झाली. बिचारा मणिमोहन दुःखाने अगदी वेडा झाला आणि मुलाचा अंत्यविधी उरकल्यावर त्याने तशीच दक्षिणेश्वरी धाव घेतली. श्री रामकृष्णाच्या भोवती अनेक मंडळी बसलेली पाहून काही ईश्वरीय कथालाप चालला होता. मणिमोहन त्यांना नमस्कार करून अत्यंत दुःखित अंतकरणाने एका कोपऱ्यात खाली मान घालून बसला. थोड्याच वेळात श्री रामकृष्णांची दृष्टी त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, काय रे मणिमोहन, आज असा सुकलेला का दिसतोस? मणिमोहनने सद्गदित होऊन उत्तर दिले, महाराज, आज माझा मुलगा वारला. वृद्ध मणिमोहनच्या तोंडून ही बातमी ऐकून सर्वांनाच फार वाईट वाटले व जो तो आपापल्या परीने त्याचे सांत्वन करू लागला. श्री रामकृष्ण मात्र नुसते शांत चित्ताने या सांत्वनाच्या गोष्टी ऐकत होते. त्याचा हा उदासीन भाव पाहून एखाद्याला वाटलेच असले याचे हृदय किती कठोर आहे. या सांत्वनाच्या गोष्टी ऐकता ऐकता श्री रामकृष्णांना अर्धबाह्य अवस्था प्राप्त झाली आणि एकदम उभे राहून मणिमोहनकडे पाहत ते अत्यंत विरश्रीयुक्त स्वरात गाऊ लागले, उठ रे उठ, संग्राम कराया नीट, रणवेशाने यम येऊनी, हा बघ शिरतो तुझिया सदनी, यास्तव शस्त्रे सिद्ध करोनी. उठ रे उठ, संग्राम कराया नीट, निजपुण्याचा रथ घे करुनी, भजन तपस्या हे हय जुंपुनी, येई गर्जना करीत रणांगणी, उठ रे उठ, संग्राम कराया नीट. सज्ज करी तू ज्ञान धनुते, भक्तिबाण हा जोडी त्याते, ब्रह्मवस्तूवरी सोडी हाते, उठ रे उठ, संग्राम कराया नीट. लक्ष बरोबर जरी वेधसी, लाखो यम जरी येती रणाशी, सहज जिंकशी तरी तू त्यासी, उठ रे उठ, संग्राम कराया नीट. गाण्याचा वीरत्व व्यंजक सूर, श्री रामकृष्णांचा तदनुरूप अभिनय, त्यांच्या नेत्रातून जणू बाहेर वाहणारे वैराग्याचे तेज, ही सर्व एकवटून सर्वांच्या अंतःकरणात एक प्रकारचा अपूर्व उत्साह उत्पन्न होऊन शोकमोहादिकांच्या राज्यातून निघून सर्वांची मने एका अपूर्व इंद्रियातीत संसारातीत अशा शुद्ध ईश्वरीय आनंदात निमग्न होऊन गेली. मणिमोहनची सुद्धा तीच अवस्था झाली. त्यालाही आपल्या दुःखाचा क्षणभर विसर पडला. गाणे संपले, परंतु गाण्याच्या रूपाने श्री रामकृष्णांनी जे दिव्य भावतरंग उत्पन्न केले होते त्यांनी त्या खोलीतले सारे वातावरण भरून गेले. सर्व मंडळी तटस्थ होऊन आता श्री रामकृष्ण काय म्हणतात या उत्कंठेने त्यांच्याकडे पाहू लागली.
थोड्या वेळाने श्री रामकृष्णांची समाधी उतरली व मणिमोहनजवळ जाऊन ते बोलू लागले. बाबा मणिमोहन, पुत्र शोकासारखी दुसरी कोणतीही ज्वाला नाही. या देहापासून त्याचा जन्म झालेला, तेव्हा देह असेपर्यंत त्याची आठवण राहायचीच. अशी प्रस्तावना करून श्री रामकृष्णांनी आपल्या पुतण्याच्या अक्षयच्या मृत्यूची हकीकत अशा कळवळ्याने सांगण्यास सुरुवात केली की जणू काय तो प्रसंग आत्ताच घडत आहे असे सर्वांना वाटले. म्हणाले, अक्षय वारला त्यावेळी काही इतके वाईट वाटले नाही. मनुष्य कसा मरतो हे उभे राहून नीट पाहिले. तरवार म्यानात असावी आणि ती एकदम बाहेर काढावी तसे झाले. तरवारीला काही झाले नाही, ती जशीच्या तशीच राहिली. म्यान मात्र बाजूला पडले. हे पाहून फार आनंद झाला. खूप हसलो, गायलो, नाचलो. त्याचा अंत्यविधी होऊन गेला. दुसऱ्या दिवशी वरंड्याकडे बोट करून म्हणाले, त्या तिथे सहज उभा होतो. आणि काय सांगू, अक्षयच्या मरणाचे एकाएकी इतके दुःख होऊ लागले की एखादा पिळा जसा पिळावा तसे माझ्या काळजाला कोणी पिळून काढत आहे की काय असे वाटू लागले. प्राण कासावीस झाला आणि ते दुःख सहन न होऊन आईला म्हणू लागलो, आई, इथे तर नेसलेल्या धोत्राचीही शुद्ध नसते. असे असूनसुद्धा जर माझी ही दशा, तर मग संसारी माणसाचे कसे होत असेल. काही वेळ थांबून ते पुन्हा म्हणू लागले, तरी पण हे खास समज की ज्यांनी आपला भार ईश्वरावर ठेवलेला असतो ते असल्या दारुण प्रसंगानेही गडबडून जात नाहीत. थोड्याच वेळात ते पहिल्यासारखे होतात. गंगेतून एखादे मोठे जहाज गेले म्हणजे लहान सहान होडग्यांची, मचव्यांची जशी त्रेधा उडते ती पाहिलीस ना. असे वाटते की ही आता बुडतात. एखाद्यात तर पाणीसुद्धा शिरते. पण तेच मोठ्या हजारमणी गलबताचे पहा, 2-4दा हेलकावे खाऊन ती पुन्हा आपली जशीच्या तशीच. तरी पण त्यांचेसुद्धा 2-4 हेलकावे टळतच नाहीत. पुन्हा काही वेळ थांबून ते गंभीरपणाने म्हणू लागले, बाबा मणिमोहन, संसारात स्त्री पुत्रादिकांशी संबंध किती दिवस. माणूस बिचारा मोठ्या आशेने संसार करायला लागतो. लग्न झाले, 4 मुले बाळे झाली, ती मोठी झाली, त्यांची लग्ने करे झाली. काही दिवस सारे ठीक चालते. मग हा आजारी पडला, तो मेला, याचा धंदा चालेना, त्याची नोकरी गेली, या भानगडी सुरू झाल्या आणि मग संसार म्हणजे काय आहे हे त्याला थोडे बहुत समजायला लागले. पण मग काय उपयोग, बिचारा अडकून पडलेला असतो, त्याला त्यातून निसटता येत नाही. अशा रीतीने संसाराची अनित्यता आणि ईश्वराला सर्वस्वी शरणागत होण्याची आवश्यकता याविषयी त्यांनी मणिमोहनला त्या दिवशी नाना तऱ्हेने उपदेश केला. या त्यांच्या अत्यंत प्रेमळ वर्तनाने मणिमोहनचे दुःख कमी झाले आणि सद्गदित होऊन तो म्हणाला, म्हणून तर महाराज इथे धाव घेतली. मला वाटलेच की ही ज्वाला इथे आल्याशिवाय शांत होणार नाही. म्हाताऱ्याची समजूत घालण्यासाठी श्री रामकृष्णही त्याचे बरोबर समदुःखी झाले. त्यांच्या या वर्तनाचा मणिमोहनच्या मनावर केवढा परिणाम झाला असेल. एवढे श्री रामकृष्णांसारखे महापुरुष आणि ते सुद्धा आपल्याविषयी इतका आपलेपणा ठेवतात व आपल्या सुखदुःखाची काळजी करतात असे पाहून त्या म्हाताऱ्याला स्वतःविषयी किती धन्यता वाटली असेल. आणखी एक दिवस एक तरुण मुलगा श्री रामकृष्णांकडे आला आणि त्यांच्या पाया पडून अत्यंत खिन्न मुद्रेने त्यांना म्हणाला, महाराज, काम कसा नाहीसा होईल. इतका प्रयत्न करतो तरीसुद्धा मध्ये मध्ये कुविचारांनी मन चंचल होऊन अत्यंत अस्वस्थ होऊन जाते. काय करू. श्री रामकृष्ण म्हणाले, बाबा रे, ईश्वराचे साक्षात दर्शन झाल्याशिवाय काम सर्वस्वी नाहीसा होत नाही. त्यानंतरसुद्धा थोडाफार असतो, पण मग तो आपले डोके वर काढू शकत नाही, इतकेच. तुला काय वाटते, मी त्या चांडाळाला एकदम जिंकले. एक दिवस मनात आले की आता आपण त्याला कायमचे जिंकले. त्यानंतर असा सहज पंचवटीखाली बसलो आणि काय सांगू, एकाएकी मनात कामाने अशी खळबळ माजवली की माझा सारा धीर सुटून गेला. मन आवरेनासे झाले. तेव्हा जमिनीवर डोके आपटीत आणि मातीत तोंड घासत गडाबडा लोळू लागलो आणि मोठमोठ्यांदे रडत म्हणू लागलो, आई, मी मोठा अपराधी आहे. आता पुन्हा कधी म्हणणार नाही की या चांडाळाला जिंकले. एक वेळ मला क्षमा कर. अशी तर माझी अवस्था झाली. सध्याची ही वेळ तुझ्या यौवनाच्या भरतीची आहे, म्हणून तू तिला बांध घालू शकत नाहीस. महापूर आला म्हणजे काय बांधाबिंदांना जुमानतो काय रे. सारे बांध बिन ढासळून टाकून जिकडे तिकडे सारे पाणीच पाणी होऊन जाते. शेताबितावर सुद्धा पुरुष पाणी पसरते. म्हणून म्हणत असतात की कलियुगात मनाचे पाप पापच नव्हे. आणि समज की एखाद्या वेळी मनात एखादा कुविचार आला तर हा का आला, कसा आला, असला विचारच मुळी कशाला करीत बसावे. कधीकधी असले विचार शरीर धर्माने येतच असतात.
मल मूत्र यांच्या वेगासारखेच हेही आहेत असे समजत जा. शौचास किंवा लघवीस लागली ते डोके खाजवीत, ही का लागली, ही कशी लागली, असा का कोणी विचार करत बसतो. त्याचप्रमाणे या साऱ्या कुविचारांना तुच्छ समजून त्यांच्याविषयी विचारत करीत बसू नये. असले विचार मनात येऊ न देण्याविषयी ईश्वराची खूप प्रार्थना करावी. त्याचे खूप नामस्मरण करावे. नेहमी ईश्वराच्याच गोष्टी मनात घोळवाव्या. असे करीत राहिले म्हणजे हे विचार हळूहळू येईनासे होतील. समजलास. त्या मुलाला धीर देण्यासाठी श्री रामकृष्ण त्याच्याच सारखे झाले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.